खरंच सोलापुरात उड्डाणपूल होईल का? दादा, ही उड्डाणपुलासाठी निधी मिळाली ही चांगली गोष्ट, पण याचं श्रेय कोणाला हा एक प्रश्न सध्या आहे. खरंच उडेल का सोलापुरात विमान? 100% तुम्ही माझे सहकारी मित्र आहेत. हवं तर तुम्ही आणि मिळून मी आपण दोघे म्हणून त्या विमानातनं प्रवास करूयात. मी फक्त प्रश्नच मांडत नाही, तर त्या मांडलेल्या प्रश्नावरती सातत्याने फॉलोअप घेणं. प्रत्यक्ष उड्डाणपुलाचा जो आहे ते कामाला कधी सुरुवात होईल? स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. आत्ता आपल्यासोबत आहेत आमदार देवेंद्र कोठे. सगळ्यात आधी तर देवेंद्र दादांचे खूप खूप आभार. सोलापूरकरांच्या वतीनं 966 कोटी उड्डाणपुलासाठी मंजूर केलेले आहेत केंद्र शासनाने. यासाठी बऱ्याच जणांचा पाठपुरावा होता, पण आत्ता अलीकडे देवेंद्र दादांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न लावून धरला होता. दादांना नेमकं विचारूया काय मंजूर झालेलं आहे, किती मंजूर झालं आणि ते पुढं काय काय होणार आहे. दादा काय सांगा. सोलापूर शहरासाठी 2015 साली केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याद्वारे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक, सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख व तत्कालीन भाजपाच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केल्यामुळे 2 उड्डाणपूल सोलापूर शहरासाठी त्यावेळेस मंजूर झाले होते. काही ना काही कारणास्तव मागील 8 ते 10 वर्षापासून या उड्डाणपुलाचं भूमिपूजन होऊन देखील कामास सुरुवात झाली नव्हती. मी नव्याने आमदार झाल्यानंतरनं किंवा निवडणुकीच्या काळात अनेक लोकांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली की एकीकडे देशभरात गडकरी साहेबांकडनं नॅशनल हायवेचे जाळे विणले जात असताना सोलापूर शहरात भूमिपूजन स्वतः साहेबांच्या हस्ते होऊन देखील हे कामास सुरुवात होत नाही आहे. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भातली एक लक्षवेधी मी मांडली होती. नगरविकास खात्याच्या माध्यमातून त्याला उत्तर मंत्री उदय सामंत साहेबांनी दिलं होतं. लँड ॲक्विजिशनच्या बाबतलं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं होतं. काल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांनी माहिती त्यांच्या सोशल मीडिया व इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळवली की सोलापूर शहरातील जे 2 उड्डाणपूल होते ते एकत्रित आता क्लब करून एकच छत्रपती संभाजी महाराज चौकातनं रेल्वे स्टेशन मार्गे पत्रकार भवन त्या गुरुनानक चौक मार्गे अक्कलकोट रोड पाण्याची टाकी ते बोरामणी असं जवळपास 10 किलोमीटरचा हा उड्डाणपूल सोलापूरसाठी सुधारित रकमेसह मंजूर झालेला आहे. पूर्वीपेक्षा आता जवळपास 150 ते 250 कोटी रुपये अतिरिक्त दिल्यामुळे लँड ॲक्विजिशनला जे रकमेची अडचण येत होती ती अडचण देखील दूर झालेली आहे. आणि यातनं नव्याने जे महापालिकेला आयुक्त लाभलेले आहेत डॉक्टर सचिन ओंबाशी साहेब, हे देखील दर शुक्रवारी रुजू झाल्यापासून विशेषतः उड्डाणपुलासाठी ते पाठपुरावा करत आहेत. आणि त्यांनी कमिटी केलेली आहे की सेक्शन 1चं लँड ॲक्विजिशन ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे आणि जे सेक्शन 2 आहे त्याच्यासाठी काही निधीची अडचणी तर होत्या त्या आता ह्या उपलब्ध झाल्यामुळे इन टाईम ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण होतील. आणि राष्ट्रीय महामार्गाने देखील कमिटी केलेलं आहे की वेळेत जर महापालिकेने लँड ॲक्विजिशन करून दिलं तर लवकरच त्याचं टेंडर देखील कॉल केलं जाईल. दादा, कालपासून सोलापूरकर तुमचं अभिनंदन करत आहेत, कौतुक करतात, पण काही जणांना शंका आहे खरंच सोलापुरात उड्डाणपूल होईल का? आपल्याला माझी कामाची पद्धत 10 वर्ष नगरसेवक म्हणून आपण पाहिलेली आहे. आत्ता मी आमदार झाल्यानंतर देखील आपण पाहिलं आहे. मी फक्त प्रश्नच मांडत नाही, तर त्या मांडलेल्या प्रश्नावरती सातत्याने फॉलोअप घेणं. मग सुरुवातीला नागपूर अधिवेशनामध्ये पाणी पुरवठ्यासाठी आपण प्रश्न उपस्थित केला, त्याला 79 कोटी रुपये मंजूर होऊन ती वितरितसुद्धा झाले. सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनच्या आता वन विभागाकडे अडकलेल्या जमीनच्या देखील आपण स्वतः CM साहेबांसोबत बैठक लागलेल्या. हे पाणी आल्यानंतरनं वितरणासाठी जे जलकुंभ किंवा इंटरनल लाईनसाठी ॲडिशनल 850 कोटी रुपये लागणार आहेत, त्याच्यासाठी देखील साहेबांनी 150 कोटी रुपयाचे डिक्लेरेशन केले. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी देखील आपण सगळ्या गोष्टींनी फॉलोअप घेऊन CM सरांची एंडोर्समेंट घेतली. तर फक्त अधिवेशनात किंवा अन्य ठिकाणी पत्र देऊन किंवा मुद्दा मांडून थांबणार नाही, तर व्यक्तिशः ह्या सगळ्या शहर विकासाच्या दृष्टिकोनातनं स्वतःला माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण शहर जिल्ह्याच्या निगडीत जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करूयात. आणि अनेक वर्षापासून जरी ते विषय काही ना काही कारणास्तव रखडले असतील तर निश्चितच आपण चांगला पाठपुरावा करून ते कामं 100% पूर्ण करून घेऊ, हा विश्वास मी आपल्या स्मार्ट सोलापूरकरच्या माध्यमातून समस्त सोलापूरकरांना देतो. आज सोलापूरच्या विमानसेवेच्या बाबतीतसुद्धा आपण पाहतोय की मी असतील, कलेक्टर साहेब असतील, सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, हे सगळेजण प्रत्येक मिटिंगला आम्ही डे टू डे ह्याचं सगळं फॉलोअप घेतो आहे. तिथंही आपल्याला असंख्य अडचणी आल्या, त्या सगळ्या पूर्ण होऊन DGCAची सगळ्यात महत्त्वाची परमिशन आता आपल्याला मिळालेली आहे. दोघांनी टेंडरसुद्धा बीड केलेलं आहे. त्यातनं एकाला विड्रॉ करण्यासाठी स्वतः CM साहेब बोलल्यानंतरनं सोलापूरची विमानसेवासुद्धा वेळेत सुरू होईल. खरंच उडेल का सोलापुरात विमान? 100% तुम्ही माझे सहकारी मित्र आहेत. हवं तर तुम्ही आणि मिळून मी आपण दोघे म्हणून त्या विमानातनं प्रवास करूयात. ते तर दिवस नक्की येईल, पण लोकांना प्रश्न हा आहे की दादा ते प्रत्यक्ष उड्डाणपुलाचा जो आहे
ते कामाला कधी सुरुवात होईल त्याची? आत्ता लँड ॲक्विजिशन जर आयुक्तांचं प्रायम ऑफिसर सांगणं असं आहे की सेक्शन 1 जवळपास पूर्ण झालेलं आहे. सेक्शन 2 एप्रिल एंड किंवा मॅक्स टू मॅक्स मे एंडच्या ते लँड ॲक्विजिशन पूर्ण करून घेतो असं कमिट त्यांनी केलेलं आहे. ती प्रक्रिया जर त्यांची वेळेत पूर्ण होत असेल आणि तशी आपल्याला ती स्टेज जरी दिसून आली तर हायवेची तशी तयारी आहे की त्या मिनवाईल टेंडर कॉल करायचा. टेंडर आणि वर्क ऑर्डर प्रोसेस झाली की आता थांबण्यासारखं कुठलंही वेगळं कारण असायचं आवश्यकता नाही. तर लँड ॲक्विजिशन झाल्यामुळं रक्कमही तरतूद आहे आणि सुयोगाने विशेषतः नितीनजी गडकरी साहेबांचं व केंद्र सरकारचं मी विशेष आभार मानतो की आपल्याला सुधारित रक्कम मिळाली. म्हणजे जो इतक्या वर्षाचा गॅप होता त्यामुळे जे एस्टिमेटमध्ये फरक पडतो ती रक्कमसुद्धा आपल्याला आता नव्याने वाढून मिळालेली आहे आणि 6 ठिकाणी आपल्याला एंट्री अँड एक्झिट पॉईंट्स मिळाले. कुठं असणार आहे? जवळपास संभाजी महाराज चौकानंतर सुरू झाल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या परिसरात, 7 रस्ता अथवा गुरुनानक नगर चौकच्या परिसरात आणि अक्कलकोट अशा 3 ते 4 ठिकाणी आहेत. पुन्हा त्याच्यावरती पालकमंत्री महोदयांशी चर्चा झाली की आपण काही व्यापाऱ्यांचं वगैरे जे मत आलेलं आहे की स्टार्ट एंट्री टू डायरेक्ट एक्झिट असं न असता शहरात योग्य ठिकाणी जर एंट्री एक्झिट मिळालं तर शहरातल्या इकॉनॉमीला पण मदत होणार आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करूया. त्या अलाइनमेंटमध्ये जर काय किंचितसा बदल करावा असं वाटला तर ते मंत्रिस्तरावरती निर्णय घेऊन निश्चित त्यात बदल केले जातील. हे करून दादा, ही उड्डाणपुलासाठी निधी मिळाली ही चांगली गोष्ट, पण याचं श्रेय कोणाला हा एक प्रश्न सध्या आहे. केंद्रीय नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सोलापूरकडे विशेषतः जास्त बारकाईने लक्ष असल्यामुळे अनेक प्रश्न आपल्या सोलापूरचे आता सुटत आहेत. आजपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी आले तर ह्या सर्व नेतृत्वाचं हे श्रेय आहे आणि याच्यासाठी सगळ्या जुन्या वरिष्ठ नेत्यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत. आम्ही काही ज्युनियर आमदार जे आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा महायुतीमध्ये काम करतो आहे, आमचा देखील सगळ्यांचा ह्यासाठी पाठपुरावा आहे. मला वाटतं त्यात श्रेय म्हणण्यापेक्षा शहरातला काम प्रत्यक्ष जागेवर सुरू होणं हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आणि आपण ते त्यासाठी प्रयत्न करूयात. आमदार देवेंद्रदादांचे खूप खूप आभार आणि कौतुक. सोलापूरसाठी 966 कोटी रुपये उड्डाणपुलासाठी मंजूर झालेले आहेत. सोलापूरकर सध्या आनंदित आहेत. फक्त हे काम लवकर पूर्ण व्हावं ही अपेक्षा आहे. आमदार देवेंद्रदादांनी स्मार्ट सोलापूरकरला वेळ दिला याबद्दल धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।